बंजारा समाजाच्या आरक्षणाकरिता मागणी देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर। मुंबई। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। प्रतिनिधी विशाल राठोड। देशभरात विविध आंदोलन होत असतात, कधी जिल्हा परिषद शाळाकरिता तर कधी आरक्षणाकरिता तर कधी जनगणनेकरिता, आणि हे सर्व आंदोलन जुनेच आहेत। पेन्शनधारक आंदोलन करीत आहे, बेरोजगार आंदोलन करीत आहे, तर विदर्भवादी विदर्भ राज्याकरिता आंदोलन करीत आहे। तशातूनच हे एक बंजारा समाजाच्या आरक्षणाकरिता आंदोलन मागील बातम्यांद्वारे आपण बघितले। एसटी मधून विविध प्रवर्ग संविधानानुसार एकत्र आहेत। आदिवासी समाजाचे आरक्षण एसटी प्रवर्गातून येते, परंतु बंजारा समाजाची सुद्धा अशी मागणी आहे की कुठे आम्हाला ओबीसी मध्ये कुठे एसटी मध्ये टाकले आहे, तर आम्ही तसे बघता एसटीच आहो, म्हणून आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा किंवा संपूर्ण भारत देशात एसटी प्रवर्गांमधूनच आरक्षण द्यावे, त्याकरिता मुंबई येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी पासून उपोषण सुरू केले आहे। तरी सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी यांच्या संवेदना जाणून घेतल्या आणि समस्याबद्दल निराकरण करून त्यांना विचारपूस केली। तर बघूया महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी विशाल राठोड यांनी विचारलेले काही प्रश्न आणि यांनी सरकारला काय मागण्या केल्या। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बातम्या व जाहिरातीकरिता अवश्य संपर्क साधा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता आम्ही विशाल राठोड आपलं सगळ्यांचे स्वागत करतो। आपण आलेलो आहे आझाद मैदानावर आणि बॉम्बे, तसंच आपलं बंजारा आरक्षणासाठी आपल्या इथं काही आपले बंजारा समाज इथं जोडलेले आहेत, तसेच आपल्यासोबत काही आपले कार्यकर्ते जोडलेले आपण जाणून घेऊ। नमस्कार भाऊ, आपलं नाव? माझं नाव संदेश रामचंद्र चव्हाण, गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष। सर, तुम्ही इथं आपलं आरक्षणासाठी तुम्ही इथं आलेलं आहे, या आरक्षणाचं काय तुमची मागणी राहणार आहे? आता गोरबंजारा समाजाचा एसटी आरक्षणाची जी मागणी आहे, ही मागणी काय आता नवीन राहिलेली नाही आहे। महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतातील सगळ्या लोकांना जवळपास माहीत झालेले आहे की आता बंजारा समाज देखील, गोरबंजारा समाज देखील एसटी आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी मागतोय। तो मला वाटतं 2 सप्टेंबर 2 ऑक्टोबर आपलं 2 तारखेला जे आपलं जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन त्यांनी केलं होतं, आणि त्यानंतर मराठा समाजाला जे काय आपल्या हैदराबाद गॅजेटच्या आधारे जे आरक्षण मिळालं होतं, तर तो एक आधार घेऊन या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की जर हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर मराठा समाजाला कुणबी आरक्षण त्या ठिकाणी मिळू शकतं, तर मग ऑलरेडी गोरबंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी आहे। जर हे सरकार त्यांना कुणबी आरक्षण देत असेल तर हा समाज आदिवासी आहे, एसटीमध्ये आहे, तर त्याला एसटीच्या सुविधा मिळत नाही, या समाजाला माहीत झालं, आणि म्हणून या समाजाने त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रामध्ये 55 ते 56 प्रकारचे मोठ्या स्वरूपाचे आंदोलन त्या ठिकाणी केले, आणि सरकारला त्यांनी बाध्य केलं की कुठेतरी या समाजाला न्याय देण्यासाठी या सरकारने त्या ठिकाणी सीएम साहेबांच्या उपस्थितीमध्ये तिथे एक समिती नेमण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आता समिती नेमलेली आहे, माहीत आहे, ऑलरेडी समिती नेमण्यामध्ये या सरकारने 2 ते 3 महिने लेट केले, आणि लेट केल्यामुळे झालं काय, पुन्हा हा समाज आक्रमक झाला, आणि त्यानंतर ज्या वेळेला या समाजाला वाटलं की कुठेतरी सरकार दिरंगाई करतोय, पुन्हा हा समाज पेटून फुटला, आणि पुन्हा मग त्यानंतर कमिटी अपॉइंट केली, समिती अपॉइंट केली आहे, समिती निवड केली आहे। परंतु परिस्थिती अशी आहे की समितीची नेमणूक केल्याची घोषणा करून जवळपास 1 ते 1.5 महिना आता झालेला आहे, आणि 1 ते 1.5 महिना झाल्यानंतर त्या समितीची कुठल्याच प्रकारची हालचाल या समाजाला दिसत नाही आहे। आता मध्यंतरी महाराष्ट्र शासनाचा बजेट झाला, आर्थिक बजेट म्हणजे त्या ठिकाणी बजेट सादर करण्यात आला, त्या बजेटमध्ये या समितीसाठी कुठेतरी काहीतरी तरतूद त्या ठिकाणी सरकारने करायला पाहिजे। जर या सरकारने या समितीसाठी तरतूद केली असती तर आम्हाला वाटलं असतं की नाही, सरकारने समिती नेमलेली आहे आणि समितीवर त्या प्रकारे सरकार काम करत आहे। जर आर्थिक तरतूदच अजून नेमलेली नाही, त्यांचं ऑफिस कुठे आहे ते कुठे दिसत नाही, त्यांना पुढे आर्थिक तरतूद दिलेली नाही, प्रत्येकाला इव्हन त्या समितीमार्फत जे काही सर्वेक्षण झालं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे, ते करताना कोणीच काही दिसत नाही। सांगायचा मुद्दा हा आहे
ही समिती नेमलेली आहे, पण समिती कार्यान्वित झालेली नाही आहे असं या गोरबंजारा समाजाला वाटतंय. म्हणून पुन्हा एकदा आमचे उपोषणकर्ते विनोद आडे असतील, हरीश असतील आणि बाकीचा हा समाज असेल, हा सगळा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी आझाद मैदानला येऊन जवळपास हजारोच्या संख्येने ते समाज एकवटलेला आहे आणि या इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा या ठिकाणी या समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करीत आहोत. सांगितल्याबद्दल भाऊ धन्यवाद. पण मी एक बघतोय भाऊ की आता काही लोकांची मागणी आलेली आहे की त्याच्या गाड्यांसाठी पार्किंगला व्यवस्था नाही आहे. कोण लोक 30-30 किलोमीटरहून पार्किंगसाठी तिथं गाड्या लावून इथं आलेले आहेत. तर जरेंगर पाटलाचं इथं सगळं अख्खी भीड झाली होती की पोलीस प्रशासन या त्यांच्या पुढारी म्हणा, मंत्री म्हणा, संत म्हणा, त्यांनी सगळ्यांना त्यांना पार्किंग दिली होती. मग आपल्या समाजाला का नाही आहे? ह्या सगळ्या गोष्टी होतील. काय असतं, जोपर्यंत जोर दाखवत नाही तोपर्यंत शोर दिसत नाही असं म्हणतो आपण. आता ही सुरुवात आहे. पार्किंग काय, पार्किंग ते कसे, त्यांचा बाप आपल्याला पार्किंग देईल, पार्किंगही मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील. आपल्याला आणखीन आपला जो आंदोलन आहे तीव्र करूया. असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असं करू ना आपण. आता एक पहिला दिवस आहे, सगळ्या गोष्टी होतील. जर गाड्या इकडे तिकडे उभ्या राहत, त्यांचं काम आहे पार्किंग देणं. पार्किंग देतील, इथे व्यवस्थाही करतील आणि मीडिया देखील इथे याची दखल घेईल, एवढे मला विश्वास आहे. धन्यवाद भाऊ तुम्ही सांगितल्याबद्दल. आणि एक विचारतो भाऊ की आज सकाळपासून इथं कोणी मंत्री संत्री आमदार खासदार कोण येऊन भेटून गेलेले आहे का? आता कसं आहे की आजचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे आज सरकारला माहीत झालं की इथे अशा प्रकारचं आंदोलन चालू आहे. तर हळूहळू ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचेल, सरकारवर दबाव निर्माण होईल. आता पहिला दिवस असल्यामुळे लगेच पहिल्या दिवशी सरकारमध्ये लोक येतील आणि आपलं समाधान करतील असं होत नाही, सगळ्यांना माहीत आहे. म्हणून आपल्याला हे आंदोलन आणखी टिकवावं लागेल, चालवावं लागेल. आज उद्या परवा सरकारला येणं भाग पडेल, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील. धन्यवाद भाऊ तुम्ही सांगितल्याबद्दल. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता मी विशाल राठोड आपलं सगळ्यांचे स्वागत करतोय. धन्यवाद. जय शिवालाल. जय शिवालाल. फक्त चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे. मागणी घेऊन आम्ही निवेदन देताना मागणी काय होतं आमच्या, त्या मागणीतून एकही मागणी आमची पूर्ण झाली नाही. मुख्यमंत्री साहेबांनी फक्त समिती बनवलेली आहे. त्या समितीचं अजूनही लोकांना हेच कळत नाही की त्या समितीचा फायदा काय आहे. जर फायदा आहे, बंजारा समाजाचा एवढा चांगला विचार जर मुख्यमंत्री साहेब करत असतील तर मग तुम्ही प्रेस मीडिया घेऊन बंजारा समाजाचा उल्लेख का नाही करत, हा बंजारा समाजाचा सर्वात मोठा प्रश्न. सरकारला इशारा काय द्याल आणि शेवटी आंदोलनाचा इशारा कराल का? सरकारांना फक्त मी हे एवढंच सांगेन, आम्ही संविधान पद्धतीने लढतोय. आता इथून जो आमचं टायमिंग संपेल, इथून आम्ही बाहेर कुठे पण बसू, माझ्या बंजारा बांधव कुठे पण झोपेल, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. नाहीतर उद्या येणाऱ्या काळामध्ये, उद्याच पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत देशातून जे 12 ते 15 करोड बंजारा समाज आहे ते मुंबईमध्ये दाखल होणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने इथे नियोजन वगैरे करू देसाल तर येणाऱ्या काळामध्ये पण बंजारा समाज तुम्हाला त्रास देणार नाही, हे आम्ही तुम्हाला अनुभव. ठीक आहे.